तर आज संत गुलाबराव महाराज यांना प्रज्ञाचक्षू म्हणून आपण ओळखलं जातं. त्यांचा आज जन्मदिन आहे आणि त्याच्या अनुषंगाने आज या त्यांचं चरित्र आणि कार्य सांगावं असं चर्चा करून ठरलं आणि त्याप्रमाणे आज मी ते सांगत आहे. तर संत गुलाबराव महाराजांचं त्यांचं पूर्ण नाव गुलाब गोंदूजी मोहोळा नाव त्यांचं. क्षत्रिय कुलवंत ते होते. त्यांचे वडील गोंदूजी हे गावचे पाटील पण होते आणि त्यांच्या आईचं नाव आलोकाबाई असे. त्यांचा जन्म 6 जुलै 1881 म्हणजे आषाढ शुद्ध दशमी आजच्या दिवशी अमरावती जवळच्या लोणी टाकळी या गावी म्हणजे त्यांच्या आपण म्हणायला हरकत नाही आजोळी झाला आणि त्यांचा मृत्यू 20 सप्टेंबर 1915 पुण्याजवळ चाकण येथे झाला. या माणसाला फक्त 32 वर्ष 34 वर्षाचं आयुष्य लाभलेलं आहे. परंतु त्यांनी जे काम केलं ते बघितल्यानंतर खरोखरच आश्चर्य वाटतं की एवढ्या छोट्या आयुष्यामध्ये एवढं मोठं काम करणारा माणूस कसा असू शकतो, त्याला काही आघात सिद्धी वगैरे आहेत का. तर या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपल्याला या ठिकाणी होईल. ते स्वतःला ज्ञानेश्वर महाराजांची कन्या समजत असत, मानत असत आणि त्याप्रमाणे वागत पण असत. आणि त्यांचा जन्म तसं म्हटलं तर खालच्या जातीत झाला. त्यांनी उल्लेख केलेला शूद्र जातीत झाला होता असला तरी त्या ठिकाणी बहुतेक आयुष्य त्यांचं ग्रामीण भागातच गेलं. आणि एवढं असूनही 34 वर्षाच्या कालखंडात त्यांनी 134 ग्रंथ लिहिलेले आहेत. किती? 134. काहींचं म्हणणं 135 आहे. 134 ग्रंथ लिहिलेले आहेत. आणि त्यांच्या ठिकाणी मधुरा भक्ती आणि अद्वैत सिद्धांत यांच्या एक संगम अनोखा झाला असं म्हणायला काही हरकत नाही. ते स्वतःला जसे ज्ञानेश्वर कन्या समजायचे तसे स्वतःला भगवान श्रीकृष्णाची पत्नी समजायचे. त्याचं कारण आहे हे पुढे चरित्रात त्या ठिकाणी येईल. आणि श्रीकृष्णाच्या नावाने विवाह त्यांनी तो केलेला होता आणि गळ्यात मंगळसूत्र पण घालत आणि बऱ्याच वेळा ते स्त्री वेश पण धारण करत असत. म्हणजे थोडक्यात म्हणायचं तर एक रूढी पलीकडचे सत्पुरुष होते असं म्हणायला काही हरकत नाही. आपण त्यांच्या जरा पूर्वजांचा थोडासा अभ्यास करूया. तर त्यांचे पूर्वज जे सूर्यवंशी क्षत्रिय वंशी होते त्यांचं मूळ पुरुषाचं नाव दुर्गाजी असं होतं. दुर्गाजीला एक होरजी नावाचा मुलगा होता. त्या होरजीला सरणाजी नावाचा मुलगा होता. सरणाजीला राणोजी नावाचा मुलगा होता. आणि या राणोजीला असा दृष्टांत झाला की तुझ्या कुळामध्ये एक महात्मा जन्माला येणार आहे. आता त्याला बाकी काहीच कळलं नव्हतं. त्यामुळे तो काय येणार आहे कोण येणार आहे त्याला काहीच माहिती नव्हतं. परंतु पुढे हळूहळू उलगडा झाला की पहिले जे 3 जण होते रघुजीला त्या ठिकाणी बकाराम नरसाजी, रघुजी बकाराम आणि नरसाजी हे 3 जण राणोजीला मुलं होती. या 3घांनाही मूलबाळ नव्हतं. पण चौथे गुंडूजी होते ते आपले चरित्र नायक गुलाबराव महाराजचे वडील. त्यांची आणि त्यांची पत्नी आलोका यांना मात्र पुत्र प्राप्ती झाली. आणि जन्मग्राम त्यांचं लोणी टाकळी आजोळ. तिथं 6 महिने त्यांचा लोणी मुक्काम होता. आणि हा मुलगा झाला कारण पहिल्या 3घांना मुलगा काही नव्हतं आणि ह्या चौथ्याला मुलगा झाला म्हणून त्यांच्या आजोबांनी हत्ती म्हणजे गावामध्ये साखर वाटली असं म्हणायला काही हरकत नाही. पण दुर्दैव उद्भवलं. 6 महिन्यानंतर ते त्यांच्या मूळ गावी म्हणजे माधान नावाचं जे गाव आहे त्या माधान या गावी आले आणि तिथे 2-3 महिने ठीक गेले. परंतु साधारणपणे 9व्या महिन्यामध्ये डोळ्यांची साथ आली. डोळ्यांची साथ असं म्हणले पण मला तर वाटतं हे देवीची साथ असावी त्यावेळेला. आणि त्या लहान मुलाला ते लागण झाली. लागण झाल्यानंतर त्याने त्या काळात ते डॉक्टर असं काही प्रकार फारसं नव्हतं. त्यामुळे कोणी सांगतील ते उपाय केले. डोळे वर होण्यासाठी अमुक करा केलं. दुसऱ्याने सांगितलं अमुक व्रत केला करा ते केलं. कोणी सांगितलं उपास तापास करा ते केलं. एक दोघांनी कदाचित काही अघोरी उपाय पण सांगितले असतील. सगळे उपाय केले पण काही उपयोग झाला नाही. आणि वयाच्या फक्त वर्षसुद्धा नाही फक्त 9व्या महिन्यामध्ये त्यांना कायमचा अंधत्व प्राप्त झाला. विचार करा की सत्पुरुषाला सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये काय काय भोग भोगायला लागतात. आपल्या आयुष्यात आपले थोड्या काही गोष्टी मनाविरुद्ध घडल्या तर आपल्याला राग येतो, कधी वाईट वाटतं, कधी आपण देवाला दूषण देतो वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी होतात. पण यांनी तसं म्हटलं तर जग बघितलेलंच नव्हतं किंवा जग बघण्याची समज पण नव्हती असं म्हणायला हरकत नाही. एवढ्या लहान वयात म्हणजे वयाच्या फक्त 9व्या महिन्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी अंधत्व प्राप्त झालं. आईचं सुख पण त्यांना फारसं लाभलं नाही. त्यांच्या फक्त 1885 साली म्हणजे हा गुलाब नावाचा मुलगा ज्याला वय 4 वर्षाचा होता त्याला त्यांच्या आईचं निधन झालं.
आणि मातृवियोगानंतर 6 वर्ष त्यांचं आजोळीच वास्तव्य झालं त्या ठिकाणी. आता ह्या मुलाला सांभाळणार कोण? तर सांभाळण्यासाठी त्या ठिकाणी त्यांचे आजी आजोबा म्हणजे आजोळी आजी आजोबा सांभाळत असतात. आणि इकडं माधानला आल्यानंतर पहिले 3 जे होते त्यांचे म्हणजे काका, त्यापैकी बकोजी नावाचा जो काका होता त्याची बायको खूप प्रेमळ होती. थोरला रघुजी होता, त्याच्या बायकोला आपल्याला मूलबाळ झालं नाही, यांना झालं, तो दुस्वास करायची ते कायमचा. पण या बकोची जी बायको असं वाटतं आपल्याला मूलबाळ झालं नाही, यांना झालं, आपण त्याला मुलासारखं सांभाळावं. त्यांनी त्या बकोजींच्या बायकोने त्यांचा सांभाळ करायला सुरुवात केली. हळूहळू हा मुलगा लहान मूल मोठं व्हायला लागलं आणि त्याच्यातल्या काही गोष्टी म्हणजे अद्भुत गोष्टी लोकांच्या लक्षात यायला लागल्या. ते म्हणजे की डोळ्याने आंधळा असून सुद्धा एकदा त्याला एखादी गोष्टी समजून सांगितली की तो कळेल. आता इकडं जाऊन ये तिकडं जाऊन ये वगैरे हात दाखवून त्याला घेऊन आला की तो लक्षात ठेवायचं आश्चर्य म्हणजे हे तुम्हाला एक वेळ सहन होईल. परंतु विहिरीत पायऱ्या उतरून जाऊन पाणी घेऊन यायचं हे लहान मुलाने हे आपल्याला काही पचनी पडणार नाही. पण हा लहान मुलगा ते पण करायचा. एकदाच त्याचे काका त्याला विहिरीत घेऊन गेले, ते पाणी कुठून आलं ते पाणी भरायचं काम त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलं. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की याला डोळे नसले तरी आपल्याकडे एक थोडंसं सायन्समध्ये असं सांगितलं जातं की आपली जी ज्ञानेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय किंवा चक्षु घ्राण वगैरे तर एखादं ज्ञानेंद्रिय काम करायचं असं झालं किंवा एखादं ज्ञानेंद्रिय नसलं तर बाकीची जी इंद्रिय असतात ती जास्त प्रगल्भ होतात. तसं काहीसं झालं होतं असं म्हणायला काही हरकत नाही की त्यांना डोळे जरी नसले तरी त्यांचे कान अतिशय तीक्ष्ण होते आणि बाकीची ज्ञानेंद्रिय पण अतिशय तीक्ष्ण होती. त्यामुळे घरात आलेल्या स्त्री पुरुष कोणी जे असो एकदा आवाज ऐकला की ते त्या माणसाचं लक्षात ठेवत नाही, अमुकाला म्हणून सांगत असत. पण स्त्रिया आता काय आवाज करत कधी येत नाहीत, स्त्रिया हळूवारपणे आत येतात. परंतु त्यांच्या पायाच्या त्या जोडव्या किंवा हाताच्या बांगड्याच्या आवाजावरनं ते ओळखत असत कोण आले आपल्या घरामध्ये. म्हणजे हे काय म्हणजे आपल्याला प्रश्नी पडणार नाही, पण हे अद्भुत शक्ती त्याच्यामध्ये होती असं म्हणायला काही हरकत नाही. आणि एक या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये ओळख या ठिकाणी सांगतो. ज्ञानेश्वरीमध्ये योगभ्रष्टाची लक्षणं सांगितली नाही. तर योगभ्रष्ट म्हणजे काय की एखादा साधक त्याने भरपूर साधना केली असली आणि त्याची परमार्थिक प्रगती भरपूर झालेली असली परंतु दुर्दैवाने त्याला मृत्यू आला कुठल्याही कारणाने, म्हणजे नैसर्गिक कारणासाठी कुठल्याही कारणाने मृत्यू आला तर त्यांनी जी साधना केलेली असते ती वाया जात नाही, ती पुढच्या जन्मी तशीच कंटिन्यू होते. आणि त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी काही ओव्या रचल्या त्या असं सांगितल्या की त्या ठिकाणी की ते बोलून जे खरे ते होत असत ते बालपणी सर्वज्ञ त्या येऊन वरीत येते ते ओव्या अशी आहेत. मोटकी देहाकृती उमटे म्हणजे त्याचा जन्म झाला की निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्यापुढे प्रकटे प्रकाशू जायचा. आता सूर्यापुढे प्रकाश होऊ शकेल का? नाही. परंतु ह्या मुलाची प्रज्ञा एवढी मोठी असायची की सूर्यापुढे प्रकटे प्रकाशायचा तैसी दशेची वाट न पाहता. म्हणजे वयोमानापर्यंत जसं आपण मोठं होत जातो आणि जसं जसं आपलं आकलनशक्ती वाढत जाते, ज्ञान वाढत जातं, इंद्रिय जास्त म्हणजे प्रगल्भ रीतीने काम करायला लागतात वगैरे, समज वाढत जाते, त्याची वाट न पाहता किंवा वैसेची या गावानं येतात म्हणजे किती वर्षाचा झाला, आपण 6व्या वर्षी गेल्यानंतर शाळेत घालू वगैरे त्याच्या वयाचा काही संबंध नसतो असं माऊली जात. वैसेची या गावानं येतात बाळपणीच सर्वज्ञता वरी तयार. लहानपणी तर जो आधी गेल्या जन्मात जे त्यांनी केलेलं असतं ते त्याला त्या ठिकाणी आठवतं आणि ते पुढं त्याचं ते कंटिन्यू होतं असं त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी झालं. आपल्याला कदाचित त्याच्यावर विश्वास बसत नसेल परंतु असं होतं. आणि आता अलीकडे प्रसार माध्यमांच्या विपुलतेमुळे अशा बऱ्याच गोष्टी यायला लागलेल्या आहेत. आपल्याकडे कदाचित तुम्ही व्हॉट्सअपवर बघत असाल तर काही मुलं असतात ती आपण जास्ती असं 30पर्यंतचे पाढे म्हणतो शाळेमध्ये. आता पावकी आवडकी तर इतिहास जमात झाली म्हणायला हरकत नाही. पण माझ्याकडे एक व्हॉट्सअपवरती आलं तर तो मुलगा जवळजवळ 300पर्यंत पाढे म्हणत होता. गुणाकार भाकार म्हणजे त्याला फक्त संख्या सांगायची अमुक गुणिले अमुक तर लगेच पटकन उत्तर सांगायचं. म्हणजे ही जी प्रगल्भता आहे ही प्रज्ञा जी आहे येऊन बोलीत आहे ते बालपणे सर्वज्ञता अशा तऱ्हेचा हा मुलगा होता असं म्हणायला काही हरकत नाही. लहानपणापासून त्याला कृष्णभक्ती होती आणि वाचासिद्धी पण होती, म्हणजे जे बोलेल तो खरं होत असेल. त्याचा एक प्रसंग असा सांगितला की एकदा त्याची आजी त्या महादानला त्याला घेऊन गेली होती. ते महादानला घेऊन गेल्यानंतर नेमकं ते ह्या
थोरला जो होता रघुजी तो पाटील होता आता ते. तर त्याच्याकडे गेली असता तर ती जरा बाई दुस्वास करत असे या मुलाचा, आंधळा आंधळा म्हणून चिडवत असे, एक म्हणजे आपण फटकारून देत असे वगैरे वगैरे. तर ते गेले त्यावेळेला ती त्या ठिकाणी एक चांगला पलंग होता, त्या पलंगाला वरती आपण जर म्हटलं कड्या असतात ना, त्या कड्या, त्या कड्यावर त्यांच्या भरजरी साड्या त्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या. तर त्याने आत या म्हणल्यानंतर हा मुलगा टुणकन उडेल म्हणून त्या पलंगावर बसला. पण त्या गडबडीत त्या पलंगाची तिथे एक ड्युटी ठेवली होती, त्या ड्युटीला धक्का लागला आणि ती ड्युटी पलंगावर पडली आणि त्या पलंगाने पेट घेतला. तर ती जोरात किंचाळली आणि माझं काय कर, माझ्या साड्या आता जळून जाणार ते वगैरे. तो मुलगा म्हणाला की काही काळजी करू नका, फक्त जे तेल सांडलेलं आहे तेवढंच जळून जाईल, तुमच्या साड्यांना काय होणार नाही, हे 4 वर्षाचं मुलाने सांगितलं. आणि अक्षरशः तसंच झालं, की आत काय पसरली नाही, तिथल्या तिथं झालेली. ते तेल जे पडलं तर तेवढंच जळून गेलं, वरच्या साड्यांना काही धक्का लागला नाही. परंतु मग त्याला वाटायला लागलं की हा काहीतरी जादूटोणा करतोय. असंच एकदा असं झालं की ते ध्यानधारणा करत असे लहानपणापासून. ते ध्यानधारणा करता करता पद्मासन घालून बसला होता आणि त्याची समाधी लागली. अर्धा तास झाला, 1 तास, 2 तास झाले, 3 तास झाले, ते असं मांडी घालून बसलेले, ती समाधी लागली. काय झालं म्हणून ते आता त्या या रघुजीच्या पत्नीला वाटलं का ते हा बहुतेक मेला, कारण हालचाल करत नाही. म्हणजे त्या काळची समजून त्याने ते सूत पण धरून बघितलं, सूत काय हालेना, म्हणजे हा बहुतेक मेला. म्हणून त्याने आरडाओरडा सुरू केला, आता आमच्यावर आळी येईल, सगळ्या मुलाला आपण मारलं, म्हणजे उगाच नष्ट म्हणून. पण हे सगळं झाल्यानंतर 4-5 तासाने त्याने त्याची समाधी त्यांनी उतरवली आणि नेहमीप्रमाणे बोलायला लागला. आणि त्याने जसं सांगितलं की मी चांगल्या अवस्थेत होतो वगैरे. परत तिला वाटायला लागतं हा काहीतरी जादूटोणा करतोय. त्यामुळे आणखीन त्याची निंदा नाराजगी सुरू केली आणि तिचा नवरा जो होता रघुजी होता, तो पण त्याला खूप हेळसांड करायचा, प्रसंगी मारहाण पण करायचा. कारण आंधळ्या मुलाला काहीतरी थोडेसे मर्यादा असतात, त्यामुळे त्या मर्यादेत तर मागायचा प्रयत्न केला तर तुला हे येत नाही का ते येत नाही म्हणून मारहाण करायला सुरुवात करायची. आणि ही मारहाण तो तरुण होईपर्यंत चालली होती. म्हणजे त्या सत्पुरुषाला काय सहन करायला लागतं हे या ठिकाणी बघायला हरकत नाही. आता लहानपणापासून त्याची कृष्णभक्ती अशी होती विचित्र, म्हणजे आपल्या दृष्टीने विचित्र, त्याच्या दृष्टीने सांगित होती. हा मुलगा जेवायला बसला की देवघरातली कृष्णाची मूर्ती ताटात घेऊन बसे आणि आपण जेवताना त्याच्याशी बोलत बोलत जेवत असेल. आता हे जगाच्या दृष्टीने जग विचित्र प्रकार होता, त्यामुळे त्याच्यावरनं पण बरोबर त्याची सुरू झाली. लहान मुलं जमवायचा, शिवपूजन करायचा, मग देवपूजा करताना सगळ्या मुलांना बुक्का लावायचा. आता बुक्का लावल्याबरोबर ते माती हातातली घेऊन बुक्का म्हणून लावायचं. बुक्काला म्हणून आता आपल्याला माहिती आहे बुक्क्याला सुगंध येतो थोडा. ती माती लावल्यावर ते सुगंध यायला लागायचा आणि त्या मुलं एकदम खुश होऊन जायची. मग ते मुलं दगडाची टाळ घेऊन त्याच्यावर भजन नीट करायला लागायची. तर ते एका मुलाने सांगितलं, शेजारी एक बाई राहत होत्या, त्यांना सांगितलं की असं असं आम्ही पूजा करतो, खूप छान वाचते वगैरे सांगितलं. त्या बाईचा काही विश्वास बसला. त्या दिवशी यांचा हा कार्यक्रम चालू असताना तिथं आले. तर यांनी माती घेतली, त्यावेळी त्याची चेष्टा करणारी तिने पण माती घेतली आणि बुक्का लावला. तर इतका सुगंध पसरला की त्या सुगंधात ती धुंद होऊन गेली, इतका त्या ठिकाणी सुगंध पसरला. आणि हे सगळे अघटित करणे त्याची व्हायला काय हरकत नाही. आता त्या ठिकाणी आता या मुलाला थोडंसं मोठं झाल्यानंतर शाळेत न्यायला पाहिजे. आंधळा मुलगा शिकणार कसा, परंतु त्याला छोटंसं गाव होतं, त्यांना त्याच्या काकाने एक दिवशी त्याला शाळेत नेऊन बसवलं. तर शाळेत गेल्यानंतर मास्तर म्हणाले की हा काय शिकणार आहे वगैरे, तिथे म्हणजे नाही नाही त्याला असू द्यायचं, शिकायला बसवलं. आता मुलगा शिकायला लागल्यानंतर आश्चर्य घडायला लागलं की मास्तराने पाढे शिकवायला सुरुवात केली. बे एकदा पाढा म्हणलं की याचा तोंड पाड. असं करता करता त्याच्या 2 दिवसात सगळे पाढे पाठ झाले. आणि आणखीन 4 दिवसामध्ये इतर मास्तर जे काय प्राथमिक शिक्षणात शिकवलं होतं ते मास्तर एक एक सांगायचे आणि हा पाठ करून टाकायचा. आणि 8 दिवसात त्याचं शिक्षण सगळं पूर्ण झालं असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे लौकिक दृष्टीने तो 4थी पास झाला, 3री पास झाला असं काही नव्हतं, परंतु तेवढ्या काळामध्ये जेवढं शिकायचं होतं त्याचं तेवढं सगळं शिकून घेतलं. आता याचं आपण दुसरं एक उदाहरण घेऊया. आपण गोंदवलेकर महाराजांचं उदाहरण घेऊया. त्यांच्या काळात पण त्यांना मात्र ते नाकी डोळे निकल सगळं डोळे सगळे होते. त्यांना पण त्या ठिकाणी शाळेत येऊन बसवण्यात आलं. तर त्यांनी पण काही दिवसात म्हणले मला आता सगळं समजतं, शाळेत जेवढं शिकायचं तेवढं सगळं शिकून घेतलं आणि ते परत काय शाळेत गेले नाही. परंतु मोठमोठ्या विद्वानांना त्या ठिकाणी विद्वत्ता करण्याची विद्वत्ता त्यांना प्राप्त झाली होती. अशीच काहीशी विद्वत्ता याला प्राप्त झाली होती. आणि 8 दिवसात त्याचं सगळं अवकी निमकी बाराकी सगळी 12 कडे पाठ झाली. पण 12 कडे आपण क क कवचा व ब ब असं आपण जे म्हणतो ना,
त्याच्या म्हणजे तो त्या अभावपणाचा आध्यात्मिकाला त्या ठिकाणी जोडून तो सांगायला लागला. आता एवढूसा लहान मुलगा 4-5 वर्षाचा आहे कसं काय सांगतो, ते मास्तर पण आश्चर्यचकित व्हायला लागले. परंतु असं कोणालाही असं वाटलं नाही की हा महामानव त्या ठिकाणी जन्माला आला असं वाटलं नाही. एक दिवशी त्याच्या काकांना जरा शंका आली म्हणून त्यांनी गावात एक मागांमध्ये ज्योतिषी आले होते. त्या ज्योतिषीला आले ते त्याचं जन्मवेळ वगैरे सगळं सांगितली, त्यांनी कुंडली मांडली आणि त्या ज्योतिषाने त्यांना नमस्कार केला लहान मुलाला आणि सांगितलं हा महात्मा तुमच्या पोटी जन्माला आलेला आहे, त्या म्हणजे रघुजीच्या पोटी नाही, यांच्या तुमच्या याच्या, आणि हा महात्मा तुमच्या पत्र म्हणजे पोटी जन्म आलेला आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळे हळूहळू त्यांची कीर्ती सगळीकडे पसरायला लागली. तर त्या ज्योतिषांनी सांगायला लागले की अमुक अमुक हा लहान मुलगा हा एवढ्या लहान वयात या सगळ्या गोष्टी करतो, हा कोणत्यातरी हा महत्व असावा. त्यात ह्या बकारामची पत्नी जी होती ती ह्याला सांभाळायची आणि त्यांचे जे आजी आजोबा होते ते त्यांना सांभाळायचे. परंतु ही जी रघुजीची पत्नी होती ती फार दुस्साहस करायची, बऱ्याच वेळा मारहाण पण करायची आणि तिला का कोण नाही तिचं अस्तित्व सहन व्हायचं नाही. आणि हे प्रकरण इतकं वाढलं की एक दिवशी तिने काय केलं, राजगिऱ्याचा लाडू केला, त्याच्यामध्ये आतमध्ये विष घातलं आणि तो विष त्याचा लाडू त्याला खायला दिला. आता हे प्रज्ञाचक्षु होते, म्हणजे हे म्हणजे वस्तू हातात घेतल्याबरोबर त्यांना ते सगळं कळत होतं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं हा लाडू खाण्याचे आहेत. आणि तेवढ्या त्या बकाजीची बायको जी होती तिला पण संशय आलं की एवढी प्रेमाने कशी काय याला लाडू देते, म्हणून तिला पण संशय आला. त्या दोघांनी त्या ठिकाणी तो लाडू हो हो म्हणला, पण ते काय खाल्लं नाही. आणि त्या ठिकाणी मग त्या आपल्या चरित्रनायकाने त्या काकूला दुसऱ्या काकूला सांगितलं बकारामच्या बायकोला की हे खाण्याचं नाही, याच्यामध्ये विष आहे, तू पण खाऊ नको. अशा तऱ्हेचा एक अघोरी प्रकार त्या ठिकाणी झाला. आता हळूहळू जो मुलगा मोठा व्हायला लागला त्याला स्वतःला दिसत नव्हतं, पण त्याला वाचनाची भावी काळामध्ये आपण काय काम करायचं ते कदाचित त्याला त्यावेळेला समजलं असेल. त्यामुळे तो मिळेल ती पुस्तकं वाचून घ्यायला लागला, मित्रांकडून वाचून घ्यायला लागला मोठ्या आणि जसं ही प्रोसेस बरीच वर्ष चालली. कुठलाही नवीन ग्रंथ, धार्मिक ग्रंथ वगैरे मिळाला, नुसतं धार्मिकच नाही, ज्योतिषशास्त्राचा, रसायनशास्त्राचा, नंतर मी बाकीचे विषय सांगेन, कुठलाही ग्रंथ आला तर तो कोणाकडून तरी वाचून घ्यायचा. पण जो वाचायचा त्याच्याकडून फुकट नाही वाचून घेणार, त्याला काहीतरी दक्षिणा देत असे. आता हा मुलगा मग एवढा महाराज झाल्यानंतर लोक नमस्काराला वगैरे येतात आणि आपल्याकडे एक समज आहे की सत्पुरुषाला दर्शनाला गेल्यानंतर रिकामे हाताने जाऊ नये. मग कोणी फळफळावर ठेवत असेल, कोणी पैसे ठेवत असेल, त्याच्यातून हे सगळं भागत असेल. आणि तो निर्णय ग्रंथ वाचून गेला, त्याचा उपयोग त्यांना आयुष्यभर झाला. याच्याबरोबर काही गोष्टी त्यांनी भक्ती मार्गाच्या सुरू केल्या, त्या गावामध्ये भजन सुरू केली, पाठ सांगायला सुरुवात केली. पण त्यावेळेला तिथे काही गावामध्ये मंत्रतंत्र जादूटोणा करणारे लोक होते. आता त्यांच्या अस्तित्वाला याच्यामुळे धक्का लागायला लागला, पण त्यांना कोणी विचारायचं नसं झालं. त्यामुळे त्यांनी याचा दुस्वास करायला सुरुवात केली. पण त्यावेळी ते त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्या जादूटोणा करणाऱ्यांची त्यांनी म्हणजे आपण म्हणतो सगळ्यांचा पर्दाफाश केला. या जादूटोणा करत नाही काय, हे फक्त आपण म्हणतो दृष्टीभंग करून हे लोकांना फसवतात वगैरे सगळं हे लहान मुलांना सांगायला सुरुवात केली. त्यामुळे जादू करणारे त्या ठिकाणी पटून गेले. आता आखाडवाड आणि दत्तापूर या गावाचा गणोजी भुयार नावाचे एक गृहस्थ होते. त्यांची मुलं वाचत नव्हती. तर त्यांना कोणीतरी सांगितलं, शेजारी पूर्णा नदी वाहत होती, त्यांनी कोणीतरी सांगितलं की तुम्ही पूर्णा नदीला नवस करा, तुमचं मूल जगेल. आता अशा वेळेला कोणी उपाय जे सांगतील ते करतात. त्याने त्या पूर्णा नदीला नवस केला की मला जर का मूल झालं तर जमीन तुला अर्पण करेन. त्याप्रमाणे खरोखरच त्यांच्या ती एक मुलगी झाली, ती मुलगी जगली. मग तिचं बारसं केलं, तिचं नाव पण पूर्णाच ठेवलं आणि तो पाळल्यानंतर त्यांनी तो नदीत बुडून नाही, नदीत सोडून नाही दिला, नदीत त्या ठिकाणी बुडून आला. म्हणजे जो नवस जो बोलला होता तो त्या ठिकाणी खरा केला. तर कर्मधर्म संयोगाने आपले चरित्रनायक गुलाब आणि त्यांचे वडील एकदा त्या गावात गेले होते आणि नेमके यांच्याच घरी गेले आणि ते आजीबाई त्या लहान मुलीला घेऊन बसलेले होते. तर यांची कीर्ती लोकांकडे गेल्यानंतर तिला वाटलं की हा मुलगा काहीतरी थांबा मारतो वगैरे. तर म्हणजे तुझ्यात अशी शक्ती आहे तशी शक्ती का, त्याने काय उत्तर दिलं नाही. तुझी शक्ती मला बघायची. म्हणून तिने एक सर्व नारळ ठेवला आणि त्या लहान मुलांना सांगितलं तो हा नारळ एका बुकीत फोडून दाखव. तर त्याने एका बुकीत नारळ फोडून दाखवला. तर फोडून दाखवल्यानंतर वा 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 छान, तो वाका छान म्हणलं, तुमच्या मांडीवर जी मुलगी ना तीच माझी बायको म्हणली.
असं त्यांनी सांगितलं. आणि खरोखरच तसं घडलं. त्यांचे आई वडील नंतर त्यांच्याकडे गेले, ते रीतसर त्यांनी मागणी घातली आणि हा मुलगा आंधळा असून सुद्धा ते ते सगळं त्या ठिकाणी लग्न पार पडलं आणि हे लग्न उत्तम तऱ्हेने झालं आणि त्यांचं नाव पहिले पूर्ण होतं, पण लग्न झाल्यानंतर तिथं मणिकर्णिका नाव ठेवलं. ती लिहिलेली म्हणजे सुशिक्षित बिलकुल नव्हती, वयाचं फक्त 7 वर्षाची होती. पण गुलाबराव महाराज, आता आपण त्यांना महाराजांनी आपल्या पत्नीला सगळी अक्षरओळख करून दिली, तिला पण ग्रंथ वाचायला सुरुवात केली. ती त्यांच्याबरोबर भजनाला साथ पण करत असे, अनेक कार्यक्रमात भाग घेत असे आणि पण फारसं तिला आयुष्य लाभलं नाही. एक मुलगा झाला त्यानंतर, तो भाग आपण नंतर बोलू. पण फक्त वयाच्या 20व्या वर्षी तिचं निधन झालं. त्यामुळे पत्नीसुख त्यांना काय मिळालं नाही. आता हे आपले गुलाबराव महाराज वाढत होते. वाढत असताना एक निर्णय खेळ खेळायचे. खेळ खेळताना पण त्यांचं सामर्थ्य लोकांच्या लक्षात आलं. आता आपल्याला कदाचित माहिती आहे की ज्यावेळेला वारकरी संप्रदायिक कीर्तन काला वगैरे ज्याला होतं, त्याला लोक फुगड्या खेळतात. म्हणजे पुरुष सुद्धा फुगड्या खेळतात, स्त्रिया सुद्धा स्त्रिया तर खेळतातच खेळतात. तर फुगड्या खेळताना जास्तीत जास्त आपण जर का बघितलं असेल, एक 2-4 मिनिटं ते फुगडी वाटतात खेळू शकतो. पण हा मुलगा, त्याच्यासमोर ते 40 मुलं जर किंवा मोठी माणसं बदलली तरी हा फुगड्या फिरवतच असायचा. म्हणजे इतकं आपण त्याचं सामर्थ्य होतं. आणि त्याला काही विचित्र सवयी होत्या. म्हणजे स्वतःभोवती गरगर फिरणं, नंतर सारखे मान हलवणं आणि चुटक्या वाजवणं असं सारख्या, या सवयी कायमच्या होत्या. आता त्याच्यातल्या चरित्रामध्ये असं उल्लेख केला की चुटक्या का वाजत असे की मनात एखादा प्रमेय चालू असताना जर का त्याचं उत्तर सापडलं, आपण म्हणतो ना उत्तर सापडणार आहे जरा मला सापडलं, तर त्या चुटक्या त्या असाव्यात. आणि या गिरक्या का घेत असेल त्याचा मी नंतर थोडासा उलगडा करेन. हे सगळं त्यांच्या आयुष्यामध्ये व्हायला लागलं. आता या ठिकाणी काही लोक त्यांच्याशी वादविवाद करायला पण यायला लागले, कारण हा मुलगा सर्वज्ञानी आहे असं लोकांना वाटायला लागलं. आता तरुण वयीन म्हणाल काही हरकत नाही, पण 14-15 पुढे 16-17-18 वगैरे साईड बाय साईड या मुलाने ग्रंथरचना करायला सुरुवात केली. आता ग्रंथरचना करताना आंधळा मुलगा लिहू शकत नाही. मग ते जे शिष्यमंडळी हळूहळू तयार व्हायला लागले, त्याच्यातले 7-8 शिष्य त्यांचे जे होते, काही शिष्य शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहिले. त्यांची नावं पण थोडा सांगितली. तर त्याच्यापैकी कोणतरी हे लिहून घेत असत आणि हे सांगत असत आणि अशा त्यांचं पूर्ण आयुष्यामध्ये 134 ग्रंथ त्यांचं लिहिणं झालं. म्हणजे आंधळा माणूस सांगतोय आणि डोळस मारून लिहून देतोय. परंतु सांगताना त्यावेळेला की गुलाबराव महाराज इतक्या फटाफट वयात सांगायचे की लिहून घेणाऱ्याची तारांबळ उडायची. आणि तो म्हणायचा थांबा, सावकाश सांगा, सावकाश सांगा, अशा तऱ्हेचं त्यांचं शीघ्र कवित होतं असं म्हणायला काही हरकत नाही. तिथे साधारणपणे पूर्णा नदीच्या आणि मेघना याचं संगमस्थान जवळ होतं. तिथं अनेक मंदिर आहेत. तिथं हा माणूस जायचा आणि बऱ्याच वेळेला ध्यानधारणा त्या ठिकाणी करायचा. मला तर तिथे भजनाची सत्ता पण अर्ज करायचा. आणि एक दोनदा अशी गंमत झाली की पूर्णा नदीत पोहायला म्हणून गेले आणि गेल्यानंतर नदीच्या खाली त्यांनी तळ गाठला आणि तिथं पद्मासन म्हणजे कुंभक वगैरे साधून तिथं समाधी अवस्था त्यांना प्राप्त झाली. लोकांना वाटलं बहुतेक हा गेला की नाही, पण नंतर ते थोड्याने वरती आले. म्हणजे पाण्यात राहून कुंभक साधून समाधी साधणे ही प्रसिद्धी त्यांना जन्मजात होती असं म्हणायला काही हरकत नाही. आता हे सगळं चालू असलं तरी तो त्यांचा चुलता जो होता त्याच्यामुळं म्हणजे तो आणि त्याची बायको यांच्यामध्ये काही फरक पडला नव्हता. तो त्यांना आपला पुतण्या जसा वागायचा तसाच वागायचा आणि त्याला काय हिडीस पिडीस करायचा, बरेच वेळा मार पण द्यायचा, मोठं झाल्यास सुद्धा मार द्यायचा. ते एक दिवस असं काय झालं की त्यांना काहीतरी असं म्हणजे गुलाबराव महाराजांना, आपल्या तरुण होते ते, त्यांना वाटलं. तिने आपल्या काकूला सांगितलं आपल्याकडे वनमाळी जेवायला येणार आहे, म्हणजे भगवान श्रीकृष्ण जेवायला येणार आहे, त्या घरात पुरणपोळी कर. ते ऐकल्यानंतर त्यांचा चुलता जो भडकला, त्याने अक्षरशः लाथाबुक्क्याने तोडून काढलं त्यांना की अरे तुला आढळलेला म्हणजे काहीतरी वेळ वगैरे शब्द वापरलेले असते आणि तुला स्वतःला खायची भ्रांत आहे, त्या पुरणपोळी तू कोणासाठी करू, कोण वनमाळी काय त्याचे डोक्यात शिरलं नाही की भगवान गोपालकृष्ण कोणाच्या तरी रूपाने त्याच्याकडे जेवायला येणार आहेत असं त्यांना कदाचित वाटलं असेल. म्हणून त्यांनी सांगितलं आपल्याकडे वनमाळी जेवायला. आता वनमाळी हा शब्द त्याला कदाचित कळला नसेल, म्हणून त्याला वाटलं कोणतरी हा आगंतुक पाहुण्याला जेवायला बोलतोय, त्याला पुरणपोळी खायला घालतोय. तेव्हा रागाच्या भरात त्याने बडवायला सुरुवात केली. त्यांचे गुरुजी रामराम म्हणून होते, त्यांना पण मुलबाळ नव्हता. पण त्यांच्या जसं लक्षात आलं की हा मुलगा अद्भुत आहे, तर त्यांनी त्याच्यावर प्रेम करायला सुरुवात केली आणि आपल्या मुलाप्रमाणे त्याला सांभाळ करायला सुरुवात केली. असं हे करत असताना परत एकदा विषप्रयोगाचा प्रसंग आला. त्यामुळे ते वैतागून एकदा घर सोडून गेले
पण तरी सुद्धा रघुजी पाटलांनी त्यांना परत आणलं. परत आणखीन उद्योगाचा प्रसंग निर्माण झाला. आता या उद्योगाच्या प्रसंगासंबंधी आणखी तुम्हाला माहिती येते म्हणून सांगतो. बऱ्याच सत्पुरुषांच्या जीवन चरित्रात असं आपल्याला आढळून येतं की त्यांच्या जीवनामध्ये आपल्या घरात नसतील इतक्या जास्त कटकटी होत्या. उदाहरणार्थ टेंबे स्वामींचा विचार करा की टेंबे स्वामींचं लग्न जे झालं त्यांच्या मनाविरुद्ध झालं, ते तर झालं, पण बायको त्यांची एका पायाने अधोपण होती. आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे टेंबे स्वामींची आई आणि त्यांची बायको यांची रोज खडाजंगी व्हायची. आणि रोज बऱ्याच वेळा सासूबाई ते सुनेला धरून पडवायचे सुद्धा. या सगळ्या प्रकाराला ऐकून तो टेंबे स्वामींना घर सोडून जावंसं वाटत होतं. पण त्यांना दत्त महाराजांना सांगितलं सगळं अवकाशी अगोदर. आता ह्या सगळ्या गोष्टी यातना भोगायला लागतात. तसं इथं थोडंसं काहीतरी होतं. तर एकदा हे इतकं असं हे झालं की या आपल्या गुलाबराव महाराजांनी 40 तोळे विष प्राशन केलं. नको आता हे सगळं. 40 तोळे म्हणजे 1 तोळ्याने सुद्धा जीव घेऊ शकतो, ते 40 तोळे चरित्र लिहिले म्हणून सांगतो त्यावेळी. पण या रामराव मास्तरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ते सगळं ते विष कसं उतरवलं काय उतरवलं माहिती नाही. साधारणपणे काय करतात, असं काही खाल्लेलं असलं तर भरपूर त्या माणसाला पाणी पावतं करणं ओकारी करून त्या वाटेत तो काय तो विषारी पदार्थ असा तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. त्याला अँटीडोट पण देतात. पण त्यांनी नक्की काय केलं ते माहिती नाही. पण ते विष उतरवलं असं म्हणायला हरकत नाही. पण त्यानंतर एक चांगली गोष्ट घडली. एक दिवशी त्यांना चक्क संत ज्ञानेश्वरांचा दृष्टांत झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत देऊन त्यांना मांडीवर घेतलं. त्यांना मंत्रोपदेश दिला, नाथपंथाची दीक्षा दिली. आणि त्याचं गुलाब हे यावनी नाव होतं ना म्हणून. तर त्यांनी त्यांचं पांडुरंगेश्वर म्हणून नाव ठेवलं, पांडुरंगनाथ म्हणून नाव ठेवलं. आणि ते अनुग्रह त्यांचा त्या ठिकाणी पार पडला. त्यानंतर त्यांचा परमार्थिक वैभव खूपच वाढायला लागलं असं काय हरकत नाही. आता दुसरा एक रामचंद्र नावाचा शिष्य होता. त्याची आता एक छोटी कथानक या ठिकाणी सांगतो. त्याला योगाभ्यासाची आवड होती. त्याला गुलाबराव महाराजांनी, आता गुलाबराव महाराज स्वतः कुठं जाऊन योग शिकले हे काही उल्लेख नाहीये. ते बालपणी सर्वज्ञता येऊन वरीत आहे ते असं म्हणायला हरकत नाही. पण या रामचंद्राला योगाची आवड होती, त्यामुळे त्याला ते योग शिकवला. त्याच्यानंतर त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणलं की याच्यावर गंडांतर येणार म्हणजे आजारपण येणार त्याला. तर ते आजारपण आल्यानंतर कुठली योगिक प्रक्रिया करून तू तुझा मृत्यू टाळू शकतो हे त्यांनी लिहून दिलं. म्हणजे त्यांनी स्वतः नाही लिहिलं, त्याला लिहून घ्यायला सांगितलं. आणि तो प्रसंग निर्माण झाल्यानंतर पण मात्र त्यांनी सांगितलं तू त्या गंडानंतर तू बाहेर गेल्यानंतरच हे कागद कोणाला दाखवायचे नाही, जाळून टाकायचे, हे फक्त तुझ्यासाठी आहे. त्याप्रमाणे तो त्या गंडांतरातून आजारपणातून बाहेर आला, ते कागद जाळून टाकले. पुढे त्याची परमार्थिक प्रगती खूप व्हायला लागली. तो आपण म्हणतो ना हठयोगाच्या समोर त्याला समाधी पण मिळायला लागली. नंतर जेव्हा केव्हा काही वर्षांनी त्याचा जेव्हा म्हणजे हे योग संपला, त्याला महाराजांनी त्याला सांगितलं की योगिक मार्गाने आपले प्राण कसे विसर्जन करावे हे पण त्याला समजून सांगितलं. आणि त्याप्रमाणे त्यांनी प्राण विसर्जन करून तो उत्तम गतीने पाळून गेला असं म्हणायला काही हरकत नाही. आता हे 2 वेळा विषप्रयोग झाल्यानंतर त्यांना माधान सोडून जावंसं वाटतं. कारण घरातले लोक काय सुखाने जगू देत नाही. वडिलांचं काय फारसं चालत नाही. आई गेलेली होती. काही ठिकाणी सोडले की त्यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं, ती सावत्राई ती सुद्धा त्यांना त्रास देत होती. असं सगळं विचारत होतं. त्यांना घर सोडून जावंसं वाटतं. नेमकं त्यावेळेला एक जमनाबाई नावाच्या बाई त्यांच्या सत्संगात आल्या. यांचं आपल्या चरित्र नायकावर मुलाप्रमाणे प्रेम होतं. तर काहीतरी बोलताना त्यांनी बोलून दाखवलं असेल, आता घर सोडून जावंसं वाटलं. तर ते म्हणले की अमरावतीला माझं मोठं घर आहे, तर तिथे येऊन राहा म्हणले. आणि ते सगळं ठरलं आणि त्यांचा मुक्काम अमरावतीला हलवला. अमरावतीला राहायला गेले. त्या जमनाबाईंचं घर अमरावतीमध्ये मध्यस्थानी होतं, खूप मोठं होतं. त्यामुळे तिथं भरपूर लोक यायला लागले. आणि त्या ठिकाणी भजनाचे वगैरे कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू झाले. आणि अनेक अर्थाती ज्ञानी असे 4ही प्रकारचे लोक त्यांना त्या ठिकाणी यायला लागले. आता इथं त्यांनी ग्रंथ सांगायला सुरुवात केली. रामायण पहिल्यांदा सांगितलं, म्हणजे कोणीतरी वाचायचं आणि हे उलगडा करून सांगायचे. महाभारत सांगितलं, भगवद्गीता सांगितली, ज्ञानेश्वरी सांगितली. एवढंच काय, अमृतानुभव या ग्रंथावर सहसा कोणी बोलत नाही, पण अमृतानुभव पण त्या ठिकाणी सांगितला. आणि याच्याबरोबर असं व्हायला लागलं की काही लोक त्यांच्याशी वाद घालायला यायला लागले. त्याचं कारण दुसरं की हा शूद्र, हा जातीने शूद्र असून हा वेदांचं भाष्य कसा करतो. त्यामुळे काही वैदिक लोकांना म्हणजे जे वैदिक होते त्यांनी त्यांचा दुस्वास करायला सुरुवात केली. तर त्यावेळेला थोडंसं इंग्रजी शिक्षणाचं वारं व्हायला लागलं होतं.
त्यामुळे काही लोकांना वाटायला लागलं हे वैदिक वाङ्मय हे सगळं थोतांड आहे आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी निंदा करायला सुरुवात केली आणि निंदा करता करता ज्यांच्या कानावर आल्यानंतर गावातल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही वेदांच्या जर का विरुद्ध बोलत असाल तर ते हे वेदांच्या बाजूने आमचे गुलाबराव महाराज बोलतात, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा. ते आली चर्चेला, त्यांना वाटलं आपण कुणाला हरू शकू. पण चर्चेला आल्यानंतर ते जे आक्षेप घ्यायचे वैदिक त्याच्या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी यथायोग्य त्यांना उत्तर दिलं. ते उत्तर वैदिक वाङ्मयातच आहे असं सांगितलं आणि त्याने असं सांगितलं आपले जे चारी वेद आहे हे जगातलं सगळं ज्ञान ह्या वेदामध्ये आहे. जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं याच्यामध्ये आहेत, फक्त तुम्हाला माहिती नाही म्हणून तुम्ही त्याला नावं ठेवताय. तर ते सगळं सोडून द्या आणि आपली वैदिक परंपरा, आपली पौराणिक परंपरा हे अनुसरायला सुरुवात करा. आणि त्याच्यामुळे जे वैदिक असे नावं ठेवणारे होते ते त्या ठिकाणी येऊन त्यांचं हे केलं. त्यानंतर एक मोठा प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडला. त्याच्यापूर्वी एक दोन गोष्टी त्या ठिकाणी सांगतो की त्यावेळेला डार्विन ऐकलं असेल तुम्ही. डार्विन नावाच्या एका माणसाने उत्क्रांतीवादाचा थोडंसं समजायला अवघड असं नाही, परंतु मी उदाहरण देऊन स्पष्ट करून सांगतो की त्याने असा सिद्धांत मांडला की हे जग उत्क्रांतीवादाने पुढे चाललेलं आहे आणि त्या उत्क्रांतीमध्ये माकडापासून मानवाची निर्मिती झाली. असं एक उदाहरण त्याचं सांगतो. बऱ्याच गोष्टी त्याच्या सांगितल्या. कोणीतरी ही चर्चा त्यांच्यासमोर सांगितल्यानंतर गुलाबराव महाराजांनी सांगितलं या विश्वामध्ये जेवढ्या प्रजाती आहेत त्या प्रजातीची उत्पत्ती जी परमेश्वराने केली आहे त्या एकमेकात मिसळत नाही, त्यांची उत्क्रांती वगैरे काही होत नाही. म्हणजे माकडापासून माणूस झाला हे तर 100% खोटं आहे की माकड ही प्रजाती वेगळी आहे, मानव ही प्रजाती वेगळी आहे. त्याच्यासाठी सांगितलं की माकडापासून जर का मानव निर्माण झालेला असला तर माकड उन्हातान्हामध्ये आयुष्य काढतं, माणूस करू शकतो का? नाही. नंतर आणखीन एक माहिती म्हणून सांगतो, माकड हे विषारी पाणी ओळखू शकतं. माकड हे विषारी पाणी ओळखू शकतं. अशी ओळखण्याची क्षमता फार कमी म्हणजे प्राण्यांमध्ये आहे. माणूस ओळखू शकतो का? नाही. माणसाच्या लक्षात येत नाही, माणूस चुकून ते पाणी पितो मरतो. मग ज्ञान गेलं कुठं? म्हणजे उत्क्रांती झाल्यानंतर उलट जास्त प्रगल्भ ज्ञान यायला पाहिजे, तर हे बेसिक गोष्टी त्याला येत नाही. याचा अर्थ हे सगळं थोडं आहे. जगातल्या विश्वाची जी उत्पत्ती होईल ते प्रजाती निर्माण होते, त्या प्रजातीला अनुकूल वातावरण असलं तर त्याची वृद्धिंगत पण होते. पण प्रतिकूल वातावरण जर का निर्माण झालं तर त्या ठिकाणी ती हळूहळू ती प्रजाती नष्ट होत जाते. आता याचा पुरावा आपल्याला त्या माहिती आहे. आपण अवश्य सांगतो काही लाख वर्षापूर्वी पृथ्वीवर डायनोसॉर्स नावाचे प्राणी निर्माण झाले होते. पण आता दिसतो का? नाही. ती परिस्थिती जशी बदलली त्या परिस्थितीला ते अनुकूल त्यांच्यात काही कन्व्हर्शन झालं नाही आणि त्यामुळे ते नष्ट झाले. आणि त्यामुळे आठवण हे एक सांगितलं जातं, झुरळं ही डायनासॉरच्या काळातली आहेत बरं का. झुरळ डायनासॉरच्या काळातली, पण ते टिकून राहिले कारण ते आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांना ते गुजराण करणं शक्य झालं, त्यांनी झुरळ टिकून राहिले. त्यामुळे उत्क्रांतीवाद करून राहिला. काही लोकांनी निरीश्वरवादी होते, ते म्हणजे ईश्वर वगैरे काही जगात अस्तित्वात नाही. मग चैतन्य आलं कुठून? म्हणजे जडातून ते चैतन्य निर्माण झालं, तो पण मात त्याने करून काढला. त्यांनी सांगितलं जड आणि चैतन्य टोटली वेगवेगळी आहेत. एक जड वस्तू त्याच्यातून दुसरी जड वस्तू निर्माण करू शकत नाही. म्हणजे एक दगड त्याच्यातून दुसरा दगड निर्माण करू शकत नाही. त्या दोन दगड एकत्र आले तर तिसरी निर्मिती अशी काही होत नाही. परंतु चैतन्य काहीही करू शकतं. त्याने सांगितलं साधा पाण्याचा वेढा करायचा झाला तर आपण बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये जाणतो, त्याच्यामध्ये आपलं बरंच ज्ञान वापरतो. हे आपण जसं करू शकतो तसं दगड वेळा करू शकतो का? नाही. अशी अनेक उदाहरणं सांगितली आणि त्याने त्या ठिकाणी लोकांना. आणि हे सगळं करत असताना त्याने एक श्लोक फार सुंदर सांगितला. तो श्लोक आपल्याला माहिती आहे. परमेश्वर कोणाला म्हणतो? उत्पत्ती प्रलयं चैव भूतानां गती गती वेत्ती विद्या अविद्यांचे स वाच्यो भगवानिती. उत्पत्ती प्रलयं चैव, एका जीवाची उत्पत्ती आणि त्याचा प्रलय. उत्पत्ती प्रलयाच्या विव भूतानां गतीमध्ये, एखाद्या भूताची उत्पत्ती कुठून झाली आणि तो मृत झाल्यानंतर तो कुठं जातो? भूतानां गती व्यक्ती अविद्या अविद्यांचं, म्हणजे विद्या म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय. व्यक्ती विद्या अविद्याचे स वाच्यो भगवान येते, त्याला परमेश्वर म्हणावं. आणि हे जे गुण हे जडात नसतात, त्यामुळे ते परमेश्वर असणं शक्य नाही. आणि त्यामुळे जड आणि चैतन्य हे दोन वेगवेगळे. जडातूनच पुढं उत्क्रांती होऊन चैतन्य निर्माण झालं असं काही नाही, असं तर तो दृष्टांत देऊन करून जाणार. आणि याच्याबरोबरच
अनेक लोक काही दांभिकपणा करायचे, त्या दांभिकपणा पण त्यांनी करून दाखवला. मध्यंतरी एक प्रकरण निर्माण झालं. त्या काळामध्ये ब्राह्मण ब्राह्मणेतर आता सुद्धा झालंय, पण आता ते राजकीय कारणामुळे जास्त होत आहे. ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद पण सुरू झाला. त्या वादाचं पण निराकरण त्यांनी त्या ठिकाणी केलं. त्या ठिकाणी एक मोठा प्रसंग उद्भव झाला. हळूहळू काही लोक जसं त्यांच्या बहिणी लागायला लागले, तसे काही लोक त्यांचा द्वेष पण करायला लागले. द्वेष करणारा एक ब्राह्मण वर्ग असा होता की त्यांना असं सहन होत नव्हतं की एक शूद्र ब्रह्मज्ञान सांगतो. शूद्र असून सुद्धा हा वेदवाक्य उच्चारतोय, पौराणिक वाक्य उच्चारतोय. आता हे कुठून शिकले होते मला पण कल्पना नाही. पण ते वैदिक वाङ्मयातले उतारे सांगायचे, म्हणजे पौराणिक वाङ्मयातले उतारे सांगायचे, त्यातले प्रसंग सांगायचे, हे सगळं करत होतं. त्यांना ते सहन झालं नाही. मग त्यांनी असं केलं, आपल्याकडून एक म्हण आहे, पाहुण्याच्या हातून साप मारायचा. तर त्यांनी काशीतले एक प्रकांड पंडित होते, त्यांचं नाव ते कैवल्यधाम म्हणून काशीमध्ये एक मठ आहे, तिथले मठपती कृष्णानंद सरस्वती यांना पाचारण केलं. ते काशीचे त्या काळातले सर्वोच्च विद्वान होते आणि त्यांना पाचारण केलं आणि त्यांच्या कानावर सांगितलं की हा आमच्या गावात आज शूद्र आहे, हा शूद्र असून ब्रह्मज्ञान सांगतो वगैरे वगैरे. लोक त्याच्या भजनी लागतात, हा लोकांना अनुग्रह पण देतो, अनुग्रह देण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांचाच आहे वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं. प्रथमवशी त्यांना वाटलं असेल की काय आहे ते तरी पाहावं. त्याप्रमाणे ते मादांना त्या ठिकाणी आले. आल्यानंतर आपल्या चरित्र नायकाला बोलावणं पाठवलं. ते असे आले, त्यांच्याशी तुम्ही बोलून तो वाद करून दाखवा. त्यांच्या काही शिष्यांनी सांगितलं की ते त्यांचं कर्तव्य करून द्या, आपण कशाला त्याच्या भानगडीत पडायचं. पण ते म्हणाले, जगद्गुरूंनी आपल्याला बोलावलं जायला पाहिजे. कारण संन्यासाला आपण स्वामी म्हणतो ना, स्वामी म्हणजे जगद्गुरूंनी आपल्याला बोलायला आपल्याला जायला पाहिजे. त्याप्रमाणे गुलाबराव त्यांचा वेश साधत होता, धोतर आणि एक उपर्ण अशा त्या वेशावर त्या ठिकाणी गेले. स्वामी उच्चासनावर बसले होते. त्यामुळे त्या काही गेल्यानंतर त्यांना म्हणजे गुलाबराव महाराजांना कोणी म्हटलं सुद्धा नाही खाली बसा वगैरे, आसन पण दिलं नाही. ते तसंच उभं राहिले. दोघं समोरासमोर राहता जेव्हा दृष्टीभेद झाले, त्यावेळेला गुलाबराव महाराजांनी वाकून त्यांना नमस्कार केला. कारण ते स्वामी होते म्हणून त्यांचा मान राखण्यासाठी आपण नमस्कार केला. मग लोकांनी त्यांना सांगितलं, यांना प्रश्न विचारला. त्या कृष्णानंद सरस्वतीने काही प्रश्न विचारले. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अत्यंत नम्रपणे, पण वेदातली शास्त्रातली ही सगळी उदाहरणं सांगून ते निराकरण करायला लागले. नाही म्हणलं तर ते कृष्णानंद सरस्वती हे अंतरंगी पण विद्वान होते. त्यांना अतिशय आनंद वाटायला लागला. म्हणजे त्यांना हे हा शूद्र असं काय बोलतं वगैरे त्यांच्या मनात पण येणं उलट त्यांना आनंद वाटायला लागला. पण तिथल्या त्या ब्रह्मज्ञानाला राहवलं नाही. तो म्हणजे साधे साधे प्रश्न विचारू नका, वेदातले कूट प्रश्न त्यांना विचारा. मग त्यांनी वेदातले असे काही कूट प्रश्न विचारले की ज्यांची उत्तरं कृष्णानंद सरस्वतींना स्वतःला पण माहिती नव्हती. त्यांनी काशीतल्या पंडितांना विचारलं, त्यांना पण माहिती नव्हतं, सांगू शकले नव्हते. माहिती नव्हतं सांगू शकले नव्हते. ते प्रश्न कृष्णानंद सरस्वतींनी गुलाबराव महाराजांना विचारले. ते विचारल्यानंतर प्रत्येक प्रश्नाची उत्तरं त्यांनी इतकी समर्पकपणे दिली की कृष्णानंद सरस्वती नुसतेच प्रसन्न झाले नाही, तर त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. पण हे प्रश्न त्यांनी काशीतल्या अनेक विद्वानांना विचारले होते आणि कोणी त्याचं समर्पक उत्तर देऊ शकलं नाही. त्यामुळे ते इतके प्रसन्न झाले. ते म्हणाले की मी तुमच्या हे जे आलो होतो ज्या कारणासाठी, ते संपूर्ण चुकीचं कारण आहे, मी तुमची क्षमा मागतो. म्हणून कृष्णानंद सरस्वतींनी क्षमा मागितली. पण ते म्हणे तुम्ही क्षमा मागू नका, तुम्ही सम्यात. म्हणून त्याने गुलाबराव महाराजांनी त्यांना लोटांगण घालून त्यांना नमस्कार केला, खाली लोटांगण घालून. पण तरीसुद्धा त्यांना राहावे ना. ते म्हणले की मी आता असं करणार नाही, मी तुमच्याकडे 2 दिवस राहतो, मला अनेक प्रश्न आहेत, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला देऊ शकाल का. ते म्हणले ठीक नाही, न द्यायला पाहिजे. आणि 2 दिवस कृष्णानंद सरस्वती आणि गुलाबराव महाराज यांचा सत्संग झाला. अनेक कुठ प्रश्न याची उत्तरं त्यांना काशीमध्ये मिळाली नव्हती, तीच सगळे प्रश्न त्यांनी विचारले आणि प्रत्येक प्रश्नाची त्यांनी त्या ठिकाणी उत्तरं दिलं. आणि त्यानंतर ते अतिशय समाधानाने काशीला निघून गेले. जसा प्रसंग त्या ठिकाणी आपण म्हणतो ना, तुकाराम महाराजांच्या जीवनात पण घडलेला होता. रामेश्वर भट्ट त्यांना त्या ठिकाणी तो चमत्कार घडला होता थोडसा. या ठिकाणी चमत्कार वगैरे काही घडला नाही, पण सरळ सरळ प्रश्नोत्तरातून त्यांनी त्यांचं शंका समाधान केलं. आणि यानंतर आता त्याच्यात कुठल्या कुठल्या विषयांची चर्चा झाली हे थोडेसे विषय मी फक्त सांगतो. ते सांगितल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा कधी शाळेत न गेलेला मुलगा म्हणतो आता एवढ्या आगाध ज्ञान कसं काय मिळू शकतो. ते प्रश्नाचं उत्तर मी सांगितलं, योगभ्रष्ट एवढंच आहे. योगाबद्दल विचारले, कर्माबद्दल विचारले, भक्तीबद्दल विचारले, ज्ञानाबद्दल विचारले, व्याकरणाबद्दल विचारले, ज्योतिषाबद्दल विचारले, इतिहास, वैदिक, संगीत, भौतिकशास्त्र
पौराणिक संत वाङ्मय या प्रत्येक विषय देते आणि महाराजांनी त्या त्या ग्रंथातले उत्तरे त्या ठिकाणी सांगून दिले. बऱ्याच वेळा काय व्हायचं की महाराजांनी सांगितलं तर लोकांना विश्वास बसत नसे, म्हणून महाराजांचा एक शिष्य ते जे वाङ्मय असेल, बरेच वेळ शास्त्र पुराणात एक पेटी ठेवली होती, ते पेटी घेऊन फिरत असेल. कोणी म्हणलं नाही असं नाहीच आहे, वेदामध्ये असं म्हटलंच नाही, तर ते सांगायचे अमुक अमुक वेद काढ, त्याच्यातली अमुक अमुक ऋचा आहे ती त्यांना दाखवा. महाराजांना दिसतच नव्हतं, तर तो पुस्तक काढायचा, बरोबर त्या पानावर ती ऋचा असायची, ती ऋचा त्यांना दाखवायचा. म्हणजे एक आंधळा माणूस कसं काय करू शकतो हे आपल्याला या ठिकाणी बघ. आता हळूहळू जसं जसं जे लोक सगळं वाढायला लागला तसं पत्रोत्तर पण सुरू तरी या पत्र व्यवहाराला स्वतः मुलावर महाराज उत्तर देत असत, अर्थात ते सांगत असत आणि त्यांचे लेखनिक ते लिहून गेले होते. असं पत्र व्यवहारांचं सुद्धा त्यांचं एक पुस्तक आहे. आता एक काही चमत्कार घडले, कुठलाही संत म्हटलं की त्याच्या आयुष्यात चमत्कार घडतातच. तर एक 2-3 चमत्कार आपण फक्त बघूयात, पण त्याला फारसं महत्त्व द्यायला नको. पण सगळ्यात मोठा चमत्कार हाच आहे की एक आंधळा माणूस सुद्धा वेदशास्त्रांचं इतकं सुंदर विवरण करू शकतो, लाखो लोकांचं शंका समाधान करू शकतो, त्यांना बंदी लावू शकतो, त्यांच्या जीवनात परिवर्तन घडू शकतो. हाच मोठा चमत्कार आहे. पण तरी सुद्धा काही लौकिक व्यवहारात घडलेले चमत्कार या ठिकाणी तुम्हाला सांगतो. एक अंबादास नावाचा मारवाडी होता, त्याला काही मुलबाळ नव्हता. त्याला कोणीतरी सांगितलं हे सत्पुरुष आहेत, तुम्ही त्याची सेवा करा. ते खरंच आला तो सेवेला आणि बरोबर त्यांनी खरंच चांगली सेवा केली. तर एक दिवशी गुलाबराव महाराज प्रसन्न झाले. ते म्हणजे काय तू इतकी दिवस सेवा करतो, तर काय तू कशासाठी सेवा करतो? तर तो म्हणला मला काही मुलबाळ नाही म्हणजे. ते म्हणजे ठीक आहे, तुला मुलबाळ होईल. त्याप्रमाणे खरंच त्याला मुलबाळ झालं. परंतु ती सेवावृत्ती जी धारण केली होती ती फक्त त्या मुलबाळ मिळावं ह्याच आकांक्षेने होती, पण त्याच्या स्वतः अंतरंगात काय फरक पडला नव्हता. त्यामुळे मुलबाळ झाल्यानं त्याला मूल झाल्यानंतर बारशाच्या दिवशी त्याने वेडवाकडून इतरांची निंदा करायला सुरुवात केली. त्या निंदेमध्ये ब्राह्मणांची पण निंदा केली की एवढ्या लोकांकडे गेलो, त्यांनी मला सांगितलं हे ब्राह्मणात म्हणजे जे काय वेडवाकडं बोलायचं ते बोलत. ते गुलाबराव महाराजांच्या कानात गेलं. गुलाबराव महाराज म्हणले कदाचित तू माझी निंदा केली असती तर मी काही बोललो नसतो, पण तू ब्राह्मणाची निंदा केली. ब्राह्मण हे ज्ञानाचं प्रतीक आहे, त्यामुळे तुझा मुलगा जगणार नाही. आणि नेमकं बारशाच्या दिवशीच तो मुलगा गेला. गेल्यानंतर त्याचे डोळे उघडले आणि तो त्यांच्याकडे आला, लोटांगण घातले. ते म्हणाले की तुझ्या अपराधाचं प्रायश्चित्त तुला मिळालं, असं कधी कुणाची निंदा करू नये. मग त्याने उपदेश केला असेल. तर तो म्हणाला नाही नाही मला परत तुम्ही वर द्या. ते काहीच बोलले नाही, पण तो सेवेला राहिला. खूप सेवा केली त्याने आणि सेवा केल्यानंतर परत एकदा त्याने विचारलं कशासाठी सेवा करतो? ते म्हणजे मला दुसरा मुलगा व्हावा त्यासाठी. त्याने ठीक आहे म्हणजे तुला दुसरा मुलगा होईल. त्याप्रमाणे अंबादासला खरोखरच दुसरा मुलगा झाला, पण आयुष्यात त्याने परत कोणाची निंदा केली नाही, असं त्या ठिकाणी एक चमत्कार मला सांगितला. आणि ह्या जे मुलाची प्राप्ती झाली होती ही ना उतार वयात झाली होती, हे पण त्या चरित्रामध्ये या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि दुसरा खूप मुलगा त्या ठिकाणी झाला. आता महाराज निसर्गावर प्रचंड प्रेम करत असतात. त्यांचं असं म्हणणं होतं की निसर्गातली प्रत्येक वस्तू माणसाला उपयोगी करते आणि म्हणून आपल्या धर्मामध्ये निसर्ग पूजा खूप सांगितलेली आहे. त्यात आपण गायीला मातृदेवता बनतो, ती गोमाता, बैल शेतीसाठी उपयोग पडतो आणि दोघांच्या मलमूत्रातून त्या ठिकाणी खत आणि औषधं पण निर्माण होतं. म्हणून त्या गोवंशाचा सन्मान करण्यासाठी आपण बैलपोळा साजरा करतो, वसुबारस साजरे करतो, गाई वासराची पूजा करतो त्या ठिकाणी. त्यानंतर नागपंचमी साजरा करतो, कोकिळा व्रत साजरा करतो. या प्रत्येक व्रताचं त्यांनी सागरीक विवरण दिलेलं आहे. आपण कशासाठी करायचं, काय करायचं. वटपौर्णिमा, पिंपळ, तुळस, बेल या सगळ्यांचं महात्म्य त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. गोवर्धन पूजा, नंतर 21 पत्री आपण आता गणपतीमध्ये 21 पत्री जे वापरतो त्या प्रत्येक प्रतीचं महत्त्व त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि महाराजांनी हळूहळू काही उत्सव करायला सुरुवात केली. त्याच्यात जन्माष्टमीचा उत्सव हा 8 दिवसाचा असायचा, नवरात्र हे 9 दिवसाचं असायचं, नंतर शंकराचा 11 दिवसाचं त्या ठिकाणी असायचं. आणि याच्याबरोबर अनेक व्रतवैकल्य त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली. या व्रतवैकल्याला त्यांची पत्नी मणिकर्णिकाबाई. आता याच्यात प्रसंग असा येतो की एखादा सत्पुरुष आल्यानंतर त्याच्या समोर स्त्री पुरुष दोघंही येतात. मात्र महाराजांचं वागणं अत्यंत काटेकोर असतं. काही महिलांच्या निगडीत प्रश्न असले तर ते पहिल्यांदा मणिकर्णिकाबाईंना विचारायचं, ते स्वतः त्या स्त्रीशी बोलत नसतात. मग त्यांनी विचारल्यानंतर मग ते त्याला उत्तर द्यायचंय. कुठल्याही स्त्रीला स्पर्श करून देत ते स्वतःही करत नसत, स्पर्शही करून देत नसत. आणि जो काही स्पर्श असेल
तो त्या ठिकाणी बायकोला त्या ठिकाणी विचारायचं आणि त्याचं उत्तर द्यायचं. तिथं गरीब श्रीमंत स्त्री पुरुष सुशिक्षित अशिक्षित हा कुठलाही भेद नसायचा. आणि त्या सत्पुरुषाच्या जयंतीची सुरुवात साजऱ्या करायच्या त्या जन्मवेळी गुलाल उधळण्याची प्रथा त्यांनी ती सुरू केली. आता ती सगळीकडे पसरली आहे. गोकुळाष्टमीचा उत्सव 8 दिवस, शिवरात्र 11 दिवस उपोषण करायचे. 11 दिवस उपोषण करायचे. याच्यावर आपला विश्वास बसला नाही तर अलीकडचं उदाहरण सांगतो. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवरात्रात 9 दिवस उपोषण करतात. ते फक्त लिंबू पाणी फक्त घेतात. अमेरिकेत गेले म्हणून त्यांनी आता आपलं काय नियम बदलले नाही. अमेरिकेत गेले त्यावर सुद्धा फक्त लिंबू पाणी घेतले. तिथल्या लोकांचा विश्वास बसणार हा फक्त लिंबू पाण्यावर कसं काय राहू शकतो. पण अमेरिकेत गेलेले असून फक्त लिंबू पाण्यावर असून सुद्धा त्यांचे सगळे व्यवहार व्यवस्थित चालू होते. हे आपल्या व्रताचं महात्म्य असं म्हणायला हरकत नाही. त्याबरोबर त्यांनी कात्यायनी नावाचं व्रत त्या ठिकाणी करायला सुरुवात केली. ते 1 महिना असायचं. आता हे कात्यायनी व्रत भागवताच्या दशम स्कंदामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि या कात्यायनी व्रत कशासाठी की ज्या कुमारिकांची लग्न होत नसतील त्याने भागवताच्या दशम स्कंदामध्ये सांगितल्याप्रमाणे ते कात्यायनी व्रत केलं तर त्यांची लग्न होतात. म्हणून त्यांनी स्वतः त्याच्या लोकांना शिकवायला सुरुवात केली. आणि त्यानंतर भजन पूजन पालखी वगैरे हे सगळ्या गोष्टी त्यांनी सुरुवात केल्या. आणि त्या व्रताच्या सांगतेच्या दिवशी महाराज सगळ्यांना घेऊन नदीमध्ये जायचे. नदीमध्ये कृष्णाची मूर्ती घेऊन ते नदीच्या पात्रात त्या ठिकाणी उभे राहायचे. आणि सगळे पुरुष तरी महिला त्यांच्या भोवती फेर घेऊन नाचायच्या. असा फार सुंदर त्या ठिकाणी तो त्या कार्यक्रम करायचा. असा 1 महिना आनंदोत्सव व्हायचा. विष्णुपंत धामावरकर नावाचे एक गृहस्थ होते, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक होते. तर त्यांच्या अभ्यासात सांगता सांगता ज्ञानेश्वरीत नसलेल्या एक ओवी त्यांनी म्हणून दाखवली. तर त्याने विचारलं की ओवी ज्ञानेश्वरीत नाही आहे. ते फक्त म्हणले पण मी ऐकलेली होती. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्यावेळेला ज्ञानेश्वरी सांगितली त्यावेळेला कदाचित त्या पूर्वजन्मात त्या ठिकाणी असतील हे असं म्हणायला काही हरकत नाही. आता हे सगळं बोलत असताना एक चमत्कार म्हणायला काही हरकत नाही असं घडला की बऱ्याच लोकांनी बोलता 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 ज्ञानेश्वर माऊलींच्या बद्दल प्रश्न विचारला की माऊली कसे दिसत असत, काय दिसत असत. ते म्हणलं हो मी सांगतो ना, तुम्ही एखाद्या चित्रकाराला चांगल्या बोलवा, आपण त्याचं चित्र काढून घेऊ, मग तुम्हाला कळेल माऊली कसे दिसत असेल. त्याप्रमाणे लोकांनी खरोखरच ते दुर्दैव त्या चित्रकाराचं नाव मला काही सापडलं नाही. त्या चित्रकारानं बोलवलं. माऊलींनी सगळं चित्र कसं काढायचं त्याला सांगितलं. ते त्यांनी चित्र काढल्यानंतर महाराजांच्या समोर दिसलं. महाराजांना दिसत होतं का? नाही. पण प्रज्ञाचक्षुने त्या चित्रामध्ये काय काय त्रुटी आहेत त्या त्यांनी समजून सांगितल्या आणि त्या दुरुस्त केल्यानंतर जे चित्र तयार झालं ते चित्र तयार झाल्यानंतर त्यांनी सांगितलं माऊली असे दिसत होते. परत लोकांच्या मनात शंका. आता एक मोठ्या माणसाने शंका घेतली. ते होते ल रा पांगारकर. आपल्या सगळ्यांच्याकडे संपूर्ण चातुर्मास नावाचं पुस्तक आहे बघा. तर ते तर ल रा पांगारकर ही अत्यंत मोठी विभूती होती. त्यांनी प्रश्न विचारला. म्हणजे थोडा खोचक होता म्हणायला काय हरकत नाही, पण तो योग्य होता प्रश्न. त्याने विचारला की माऊली म्हणजे संन्यासाची मुलं, त्यांची मुंज काय झालेली नाही. आणि अशा वेळेला ते चित्र जे काढलं होतं तर चांगल्या म्हणजे सुवर्ण मंचकावर सिंहासनावर माऊली बसलेले आहेत. अशा ते पद्मासन घालून असे ते पोज आहेत असं साईडला बघतायत. त्यांच्या अंगावर भरजरी शेला आहे, पितांबर आहे, डोक्याला भरजरी मंदिर आहे. असं जे चित्र जे आता अधिकृत सांगितलं जातं ते चित्र त्या ठिकाणी काढलेलं होतं. ते म्हणले अहो संन्यासीच्या मुलाला एवढं वैभव कसं काय मिळालं. ते त्यांनी सांगितलं की मी जे बघितलं ते तुमचं सांगितलं. ते म्हणजे कुठं बघितलं. त्यावेळेला त्यांनी ती अद्भुत गोष्ट सांगितली. ते म्हणले माऊली असताना माऊली एक दिवशी काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गेले होते. तीर्थयात्रेत आहे त्यांच्या. त्यावेळेला काशी विश्वेश्वराला अतिशय आनंद झाला की माऊली आली त्याप्रमाणे. त्यामुळे त्या ठिकाणी काशी विश्वेश्वरांनी त्या पुजाऱ्यांना दृष्टांत दिल्या की उद्या ते परत दर्शनाला येतील तर त्यांचा योग्य आदर सत्कार करा. त्याप्रमाणे त्यांनी लक्षणं पण सांगितली माऊली कशी दिसायला वगैरे. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी माऊली आता ते साध्याच विषयात गेले असतील, पंचमीसून गेले असतील. त्या पुजाऱ्यांनी त्यांना ओळखलं आणि त्यांना आदर सत्कार केला. त्यावेळेला त्यांना जे सिंहासनावर बसवलं त्यांनी, त्यावेळेला त्यांनी जी वस्त्र नेसायला दिली, त्यावेळेला जो शेळा त्यांच्या अंगावर पांघरला, त्यावेळेला जो रत्नांजली मुकुट त्यांच्यावर सांगितलेलं जाणून हे सगळं ते मी म्हणे बघितलं होतं. आणि ते जे बघितलेलं होतं ज्ञानेश्वर माऊलींच्या काळात जे मी बघितलं होतं तेच तुम्हाला सांगितलं. असा त्यांनी त्या ठिकाणी उलगडा केला. म्हणजे हे किती अद्भुत गोष्ट म्हणायला काही हरकत नाही. आणि त्या ठिकाणी महाराजांनी उत्तर दिल्यानंतर सगळ्यांचं शंका समाधान झालं. आणि त्यानंतर
महाराज परत आले आणि नंतर उर्वरित काळामध्ये त्यांचं भारत भ्रमण तर सगळीकडे झालं, संपूर्ण भारतात गेले, पुण्यात पण येऊन गेले त्या ठिकाणी आणि सगळीकडे भक्तिमार्गाचा प्रसार आणि ग्रंथांच्या द्वारे प्रसार करायला सुरुवात केली. एक छोटासा प्रसंग सांगतो. बऱ्याच वेळेला आपण पूजा करताना अनेक चुका करतो. त्याच्यातली एक चूक ते सांगितली की एकदा माऊलींची महापूजा करण्यासाठी गुलाबराव महाराज आळंदीला गेले होते. स्वतः ते पूजेला बसत नसत, कारण ते पूजेला बसल्यानंतर कदाचित समाधीत जातील म्हणून त्यांना ते बाजूलाच बसत असत आणि तुमच्या माझ्यासारखं कोणतरी जर भक्त असेल त्यांना सांगायचं तू पूजेचे उपचार कर. त्या दिवशी ल.रा. पांगारकरांना त्यांनी सांगितलं की तुम्ही आजची महापूजा तुम्ही करा. त्याप्रमाणे पूजा चालू असताना माऊलींच्या म्हणजे पंचामृत टाकताना, पंचामृत असं समाधीवर असताना हाताने पसरवतो ना, त्या पसरल्यानंतर एकदम गुलाबराव महाराजांनी एकदम किंचाळी मारली, त्यांच्या अंगावर एक ओरखडा बसला. त्यांनी ताबडतोब आतून हात मारून सांगितलं की पांगारकर थांबवा, हातातली अंगठी काढा. पांगारकरांच्या हातात अंगठी होती आणि ती अंगठी माऊलींच्या समाधीवर घासली जात होती आणि तो उरखडा यांच्या आला. म्हणजे देव आणि भक्तांचं एकवाक्यता किती असते ते बघायला काय हरकत नाही. पांगारकरांनी ताबडतोब अंगठी घातली आणि तेव्हापासून सगळ्यांनी काळजी घ्यायला सुरुवात केली की पूजा करताना हातामध्ये किती महाराज असो, किती मोठा श्रीमंत असो, असं काही घालायचं नाही. त्याचं एक आणखी एक छोटंसं उदाहरण देतो आणि मग आपण शेवटाकडे येऊया. टेंबे स्वामी नरसोबाच्या वाडीला एकदा आलेले असताना दिवाळीचा सण आला. आता नरसोबाच्या वाडीला अशी पद्धत आहे की 12 महिने देवाला गार पाण्याने स्नान घातलं जातं. दिवाळीच्या 4 दिवसात मात्र गरम पाण्याने स्नान घातलं जातं. एकदा टेंबे स्वामी तिथे गेलेले असताना हा स्नानाचा कार्यक्रम चालला होता. गरम पाणी घातल्याबरोबर टेंबे स्वामींच्या अंगावर पोट उठले. तर त्यांना पण कळेना का पोट उठले म्हणून त्यांनी समाधी लावली आणि देवाला विचारलं की माझ्या अंगावर पोट का उठले. ते म्हणले आज काय चाललंय ते जाऊन बघा म्हणे. माझ्या अंगावर जे गरम पाणी घातलं जातंय तर पुजारी किती गरम आहे काय गरम आहे ते बघत नाहीत. ते एक बत्ता उकळत ठेवलेला असतो, त्याच्यातलं पाणी आणतात आणि ते अंगावर घालतात. ते म्हणजे हे उकळतं पाणी माझ्या अंगावर 4 दिवस पडून माझी काय अवस्था होत असेल, तुला एक दिवस जगत दाखवलं. मग त्यामुळे त्यांनी सगळ्या पुजाऱ्यांना बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही जे हे केलं त्याचं फळ मला भोगायला लागलं. हे देवभक्ताचं एकवाक्यता एवढी असते आणि त्याच्यामुळे तेव्हापासून नरसोबाच्या वाडीला पुजाऱ्याने पाणी तपासून मगच घालायला सुरुवात केली. म्हणजे ह्या गोष्टी आपल्या हातून सुद्धा नकळत होऊन जातात. आपण गरम पाण्याच्या अंगामध्ये गरम पाणी किती गरम आहे काय ते आपण विचारही करत नाही आणि तसंच घालतो. आणि आपल्याला एक म्हणजे मूर्खपणाचं कसं, देवाला सगळं चालतं असं काहीतरी असतं. कारण देव एवढा महाशक्तिमान आहे, महाशक्तिमान आहे, पण या ठिकाणी तो देहरूपाने तुमच्यासमोर आहे ना, ते मूर्तीरूपाने तुमच्यासमोर आहे ना, हे कोणी लक्षात घेत नाही. असं त्या ठिकाणी गेलं. आता या ठिकाणी एक नामांकित तबलजी एकदा आला होता. आणखी एक वैशिष्ट्य आणतो गावामाधान अमरावतीला. तो लोकांनी सांगितलं हे मोठे आता आपले झाकीर हुसेन वगैरे जसे आहेत ना तसे तो त्या काळातला होता. त्याचं पण नाव चरित्रामध्ये मला आढळलं नाही. असो तो तबलजी आला होता. तो लोकांनी त्यांना सांगितलं की आमच्याकडे ते महाराज आहेत ते फार छान भजन म्हणतात, तर तुमच्यासाठी ते भजन खूप छान होते म्हणून त्याला आणलं. महाराजांना सांगितलं असंच आहे. पण महाराज म्हणले एवढे मोठे जर का तबलजी असले तर मी त्यांच्यासोबत भजन म्हणण्याच्या मी नृत्य करतो. त्यांनी तबला वाजवला तर मी नृत्य करतो. महाराज कुठं नृत्य शिकले होते याचा उल्लेख नाही, पण त्यांनी तबला वाजवून सुरू केलं आणि महाराजांनी इतकं सुंदर नृत्य करायला सुरुवात केली. पण नृत्य करता करता त्यांनी तबला वाजवण्याला सांगितलं गती आणखीन वाढव. आपण द्रुत गती म्हणतो ना, तसं गती आणखीन वाढव. गती वाढवल्यानंतर आणखी हे पण द्रुत गतीने नाचायला लागले. अशी वाढता 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 त्याला त्या गतीच्या पुढं जाता येईल. तरी सुद्धा महाराज म्हणायचे अजून वाढव. असं करता करता त्याची बोटं रक्त बंबाळ झाली. पण महाराजाचे गिरक्या घेऊन आता मी तुम्हाला सांगितलं समोर महाराज गिरक्या का घेत असत त्याचं कारण असं ते जे होतं ते अत्यंत सुंदर त्या ठिकाणी नृत्य प्रकार झाला. तर लोकांना काय हवे ना, तर लोकांनी विचारलं की नृत्य तुम्ही कुठं वेगळा. त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की भगवान श्रीकृष्णाची ज्यावेळेला रासक्रीडा चालायची त्या रासक्रीडेमध्ये मी गोपी होते आणि त्याने नाव पण सांगितलं की माझं नाव त्यावेळेला पंचलतिका असं होतं. त्या गोपी त्या भावामध्ये मी भगवान गोपाल म्हणजे भगवान गोपाल कृष्ण किती फास्ट नाचत असतील, कारण गोपी एवढ्या नाचू शकत असतील ते किती फास्ट नाचणार आहे. त्यामुळे मी त्यांच्या भोवती नाचताना मला हे सगळं येतं म्हणले.
आता हा सगळा उलगडा आपल्या पक्षात नाही, परंतु तो होता हे मात्र खरं आहे, त्यामुळे करायला हरकत नाही. आता महाराज त्यांचे शिष्य जे झाले ते रामचंद्र बापू, ते सावलीप्रमाणे महाराजांची सेवा करत, महाराजांनी त्यांना योगाभ्यास शिकवला, आजारी पडल्यावर त्यांना सहन केलं, पत्नीला पण त्यांनी त्या ठिकाणी ज्ञान दिलं. 8 शिष्य त्यांनी होते आणि अत्यंत सुंदर त्यांनी परमार्थ केला आणि त्यांचा निर्याण काळ जवळ आला. त्याला ते पुण्यात आले होते. पुण्यात चाकणजवळ त्यांनी त्या ठिकाणी भाद्रपद शुद्ध द्वादशी शके 1837 म्हणजे सोमवार सूर्योदयी या दिवशी त्यांनी त्या ठिकाणी देह विसर्जन केलं. त्यानंतर एक पंडित नावाचे जे शिष्य होते त्या पंडिताने त्या ठिकाणी त्यांचं त्रिवेणी संगमावर त्या ठिकाणी रक्षा विसर्जन केलं त्या क्षेत्रामध्ये आणि अत्यंत दुःखित अंतकरणाने घरी आले. घरी आल्यानं त्याला म्हणजे रडतच होते, तसं म्हणलं तर हरकत नाही, पण ते रडण्यात कधीतरी त्याला झोप लागून गेली. ते झोपेत त्यांना दृष्टांत म्हणा, दृष्टांतामध्ये गुलाबराव आले, महाराज आले, त्यांनी त्याची अंगाराची पुडी ते म्हणजे मी तुझ्या औषधाच्या खाली ठेवलेली आहे, त्यातला तो अंगाराचं भक्षण कर, माझे सगळे ग्रंथ तुला समजतील असं सांगितलं आणि अंतर्धान पावले. ते सकाळी जागे झाल्यानंतर त्यांना एकदम आठवलं, अरे रात्री असा तिने उशीखाली बघितले तर खरोखरच ती पुढी होती. तो अंगारा त्याने भक्षण केला आणि त्यांना खरोखरच सगळे ग्रंथ समजायला लागले आणि ते त्या ठिकाणी महाराजांचे उत्तराधिकारी बनले. ग्रंथरचनाच्या बद्दल मी या ठिकाणी थोडासा आढावा घेतो. सूत्र ग्रंथ 9 लिहिले, आकार ग्रंथ 1 लिहिला आहे, म्हणजे तो सांप्रदायिक ग्रंथ आहे. शास्त्र ग्रंथ 11, भक्ती ग्रंथ 10, योग ग्रंथ 8, सांख्य तत्वज्ञानाचे 4, संगीत 2, आयुर्वेदावर 4, प्रकरण ग्रंथ 9, गाथा 2, निबंध 9, संवाद 8, पत्रे 5, लोकगीते 5, स्तोत्रे 3, चरित्र आणि आख्यान 6 आणि विविध विषयाचे 9 आणि इतर किरकोळ असे 4, असे मिळून जवळजवळ 135 ग्रंथ त्या ठिकाणी लिहिले. आणि या ग्रंथाचं सगळं जे सार आहे ते त्या पंडितांना त्या समजायला लागलं. त्यांनी महाराजांचा परमार्थ पुढं अतिशय उत्तम रीतीने चालवला आणि त्याच्यातलंच एक महाजन नावाचे शिष्य होते, बाबा महाजन, त्यांनी महाराजांचं ओवीबद्ध चरित्र लिहिलेलं आहे. गुलाब गौरव म्हणून चरित्र लिहिलेलं आहे. त्याच्या चरित्राच्या आधाराने काही नोट्स काढून आज मी तुमच्या समोर मांडलं आणि त्याचं प्रकाशन आपले राम जन्मभूमी न्यासाचे जे कोषाध्यक्ष आहेत आचार्य गोविंद देवगिरी म्हणजे पूर्वाश्रमीचे किशोरजी व्यास यांच्या हस्ते झालं आणि अतिशय सुंदर ग्रंथ आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींचं आणि त्यांचं इतकं दृढ नातं होतं गुलाबराव महाराजांचं की काही वर्षापूर्वी आपण कदाचित बघितलं असेल की ज्ञानेश्वर माऊलींवर त्यांनी जे अभंग रचले होते त्या अभंग संगमरवरी दगडावर कोरून महाराजांच्या समाधीचे ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीच्या सगळ्या बाजूला भिंतीवर लावलेले होते. काही वर्ष ते होते, पण त्यानंतर नवीन जे आपण म्हणतो ना एक प्रवाह आला की जुनी मंदिरे आहेत ही आहे तशीच ठेवायची, त्याला पेंट करायचं नाही, म्हणजे जे आहे त्या स्वरूपातच ठेवायचे असं जे फतवा निघाला. त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या सगळ्या मंदिरामध्ये असंच केलेलं, ते रंगकाम वगैरे सगळं काढून टाकलं आणि त्यामुळे ते जे बसवलेले होते बोर्ड म्हणजे संगमरवरी ते पण त्या ठिकाणी काढून टाकले. पण एक लक्षात घ्यायचं की माऊलींना सुद्धा त्यांचे अभंग आपल्याजवळ असावेत हे का वाटलं तर एवढं त्या दोघांमध्ये प्रियत्व होतं. असं या सत्पुरुषाचं थोडंसं थोडं चरित्र आज तुमच्यासमोर सांगण्याचं भाग्य मला मिळालं आहे आणि ते पण त्याच्या नेमक्या जन्मतिथीच्या दिवशी सांगण्याचं भाग्य मिळालं आहे. हे पण आपलं भाग्य आणि तुमचं पण भाग्य आहे की या तिथीला ऐकण्याचं तुम्हाला पण भाग्य मिळालं आहे. तेव्हा त्यांच्या पुण्यस्मृतीला नमस्कार करूया आणि इथं थांबूया. कुंडली गवळदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, समर्थ श्री सद्गुरु गुलाबराव महाराज की जय, सर्व संतन की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.